मन लाग्यो लाग्यो लाग्यो. सर्वांनी हाताने टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करायचे महाराज. मन लाग्यो मेरो यार फकीर, मन लाग्यो मेरो यार फकीर, मन लाग्यो मेरो यार फकीर. जो सुख पायो असा फकीरीमध्ये जो आनंद आहे, जो सुख पायो साधू भजने सो सुख नाही कबीर में. मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी. कबीरदास महाराज कहता, जो सुख मुझे फकीरी में मिला वो सुख मैं अमीरों के घर में नहीं देखता. तो कोई लोगों ने पूछा कबीरदास जी महाराज, अमीरों के पास तो बंगला है, गाड़ी है, घर है, आपके पास क्या है? तो फकीरों के पास क्या है? हाथ में कुंडे बगल में सोता, हाथ में कुंडे बगल में सोता, हाथ में कुंडे बगल में सोता, हाथ में कुंडे बगल में सोता. चार दिशा जहाँ गिरे, ओ चार दिशा जहाँ गिरे, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर. जो सुख पायो हरि भजन, जो सुख पायो साधु भजन, जो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी. कहता कबीरा सुन भय साधु, कहता कबीरा सुन भय साधु, कबीरा सुन भय साधु, कबीरा सुन भय साधु. हरि मिलेगा सबूरी, हरि मिलेगा सबूरी में. मन लागो लागो लागो. सर्वांनी टाळी टाळी. मन लागो लागो लागो, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी. जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो साधु भजन में, जो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार मन लागो मेरो यार फकीरी. महाराजांच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे, असाच आशीर्वाद तुमचा लाभत राहो. साधूची भेट दोनच कारणाने होते. एक आपलं पूर्वजन्म उदयाला आलं. महाराज जी आपको तो मराठी अच्छी आती. आम्हाला वाटलं आम्ही काही बोललो तर तुम्हाला कळणार नाही, पण आता कळालं की बाबा माणसाने नीट बोललं पाहिजे. कोणाला काय कळतं सांगताच येत नाही. एकदम चांगल्या प्रकारची मराठी बोलतात महाराज. मला कोणीतरी सांगितलं फार उच्च शिक्षित असणारे आमचे महाराज, एवढं त्यागी जीवन, इतक्या कमी वयामध्ये एवढा त्याग.
जैन संप्रदायाने आपला भागवत धर्म काही वेगळा नाही. 24 अवतारामध्ये आम्ही ऋषभ देवाला 24 अवतारातले एक अवतार मानतो. आणि आमचे जैन मुनी प्रथम तीर्थंकर सुद्धा ऋषभ देवाला मानतात. हे सगळे एकमेकाची वेणी आहे. ही वेणी जसे महिला बेण्या घालतात ना, तशी सगळ्या आमच्या ऋषी मुनींनी आपल्या भारत देशामध्ये अशा या वेण्या विणल्या. सगळ्यांचे मत, सगळ्यांचे विचार, वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ तयार करून या भारत देशातल्या साधू संतांनी एक सुंदर असा गुच्छ तयार केला. ते जगाला आज आकर्षित करतोय. सगळं जग आपल्या भारत देशाकडे एक आशेनं पाहतंय. अशा महान साधूंचे चरण आपल्या गावातील जैन बांधवांमुळे आपल्याला या ठिकाणी यांचा दर्शनाचा योग येतो. म्हणून या गावातील जैन बांधवाकरता सुद्धा एकदा टाळी वाजवली पाहिजे. आणि इतके सुंदर या ठिकाणी ते सेवा करतात म्हणून असे महात्मे इथे येतात, आहे की नाही. त्यांनी जर सेवा केली नाही तर अशी महात्म्यांना काही घेणं नाही, त्यांना काही अपेक्षा नाही. परंतु यांच्या प्रेमाने, यांच्या सेवेनं या ठिकाणी असे साधू आमच्या इथे येतात. असे त्यांचे पुन्हा पुन्हा चरण आपल्या गावाला लागत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून महाराजांना जा म्हणणं हे चुकीचं आहे. जा कसं काय म्हणा द्यायला. पण आता ते विहंगम असतात आणि म्हणून त्यांच्या इच्छेनुसार आज ते आपल्या गावाला या ठिकाणी निरोप देत आहेत आणि निरोप देऊन इथून जात आहेत. त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो, चिरागो को आंखों में महफूज रखना, बड़ी दूर तक रात ही रात होगी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर है तुम भी, किसी ना किसी मोड़ पर फिर मुलाकात हो. महाराजांना निरोप देऊन सर्वांनी जाग्यावर नमस्कार करून